कै संजय गांधी विद्यालय गुणवरे येथे भारताचा 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। डिवाइन जैन ग्रुप ट्रस्ट पुणेचे प्रमुख पाहुणे श्री संकेत शहा यांच्या हस्ते सकाळी 8:30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी डिवाइन जैन ग्रुप ट्रस्ट पुणेचे ट्रस्टी अमित जंजानी व अखिल भंडारी तसेच ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य, भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष रेश्माताई कणसे, उपाध्यक्ष बापूराव गावडे, गुणवरे गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्या वनिताताई आढाव, पोलीस पाटील अमोल आढाव, पुणे पोलीस मनोज आढाव, हिरामण आढाव, पंचक्रोशीतील विविध मंडळे व संस्थांचे पदाधिकारी, संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री गावडे सर, माजी मुख्याध्यापक श्री कुंभार सर, ग्रामस्थ, पत्रकार राजेंद्र बनसोडे, पत्रकार वैभव गावडे, पत्रकार शशिकांत आढाव, पत्रकार अमोल बाघव तसेच सांगळे सर, जाधव मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव सर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले। ध्वजारोहणानंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीत सादर करण्यात आले। संविधानाचे वाचन करण्यात आले। विद्यालयातील एनसीसी छात्रांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत मान्यवरांना सलामी दिली। विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली। विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरणही केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 10वीतील विद्यार्थिनी तन्वी गावडे व निकिता आढाव यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी डिवाइन जैन ग्रुप ट्रस्ट पुणे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले। स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमातून गुणवरेच्या शैक्षणिक परंपरेचा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आणि विद्यालयाच्या प्रगतीचा गौरवपूर्ण आढावा घेण्यात आला। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी संकेत शहा, अध्यक्ष डिवाइन जैन ग्रुप। आज गुणवरे गावात आम्ही आज डिवाइन जैन ग्रुप तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आज गुणवरे गावातील काही जे स्टुडंट्स आहेत त्यांना आम्ही काही एक सेलिब्रेशनसाठी आज आम्ही इथं आलो होतो। गुणवरे गावाचं इकडचं खूप ऐकून आहे की इकडनं बरेचसे ऑफिसर्स किंवा इकडनं एज्युकेशनल खूप चांगलं आहे, जिल्हा परिषद शाळा असून तर आम्हाला ते एक उत्सुकता होती की आम्ही येथे येऊन ते शाळा बघूया। तर त्याच्यानिमित्त आज आम्हाला आमचे एक मित्र आहेत बनसोडे साहेब, त्यांनी आम्हाला सांगितलं की या गावात एकदा व्हिजिट करा। तर मी संजीव गांधी विद्यालय तर इथं आलेलं म्हणजे सर्व स्टाफ, सर्व म्हणजे जे आपले पदाधिकारी आहेत सर्वांना मी शुभेच्छा देतो की इकडनं खूप चांगले स्टुडंट्स बाहेर निघतील आणि आम्ही त्याच्यासाठी जे काही मदत होईल आम्ही 100% डिवाइन जैन ग्रुपतर्फे करू। आणि या 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आमच्या कै संजय गांधी विद्यालय गुणवरे आणि श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी गुणवरे यांच्या वतीनं हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आमच्याकडं जे अध्यक्ष संकेत शहा डिवाइन जैन ग्रुप पुणे, अमित जानी सर, उपाध्यक्ष जैन ग्रुप पुणे आणि अखिल भंडारी, सचिव डिवाइन जैन ग्रुप पुणे यांनी आज आमच्या विद्यालयाला भेट दिली। या विद्यालयाला भेट दिल्यानंतर या ठिकाणी आमच्या संजय गांधी विद्यालय गुणवरेचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचा आज 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना कशा पद्धतीनं नियोजन आहे, कशा पद्धतीनं शाळा चालते आणि या शाळेमध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि UPSC यामधून जवळजवळ 160 ते 170 आज अधिकारी आमचे महाराष्ट्र राज्यामध्ये इतर ठिकाणी कार्यरत आहेत। त्यांचाही अभ्यास या ठिकाणी त्यांना करता आला आणि या शाळेची जी गुणवत्ता आहे ही गुणवत्ता सर्व ठिकाणी अशाच पद्धतीनं पुढं चालत राहो अशी सदिच्छा या डिवाइन जैन ग्रुपनं आम्हा सर्वांना दिली आणि सहकार्याची भावना त्यांची वरचेवर अशीच राहील अशी त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा व्यक्त केली। त्याप्रमाणे त्यांनीही आम्हाला या भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी कै संजय गांधी विद्यालय गुणवरे यासाठी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व सोयी इथून पुढेही चांगल्या प्रकारे आम्ही करू असं आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलं आणि आमच्या संस्थेचे सचिव माननीय राहुलजी कणसे साहेब आणि या संस्थेचे अध्यक्ष सौ रेश्माताई कणसे मॅडम यांचं त्यांनी कौतुक केलं आणि अशाच पद्धतीनं कार्य पुढं चालत राहो अशी त्यांनी सदिच्छा व्यक्त केली। मी त्यांचं या संस्थेच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो। सर नमस्ते, मी राहुल वसंतराव कणसे, भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी सचिव। आज स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज आमच्या संस्थेमध्ये
सोशल डिवाइन जैन ग्रुपचे संकेत शाह सर अध्यक्ष आपल्या संस्थेमध्ये आले, त्यांचे हार्दिक आभार.